नमस्कार, मी सविता किचन शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण अगदी घरगुती साहित्यात तयार होणारी आचारी स्टाईलची फ्लावर बटाट्याची भाजी करणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी मी रोजच अपलोड करत असते। सुरुवातीला आपण फ्लावर आणि बटाटे मॅरिनेट करून घेऊ। फ्लावर आणि बटाट्याची मी अशा प्रकारे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत आणि बटाटे मी सालीसकटच वापरलेले आहेत। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साल काढून घेऊ शकता। यामध्ये मॅरिनेशनसाठी मी 2 चमचे बेसन पीठ वापरलेलं आहे आणि यासोबतच आपल्याला यामध्ये लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घ्यायचे आहे आणि यानंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे किंवा भांडं अशा प्रकारे टॉस करून आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता। यानंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून ते तेल कढईला सर्व बाजूंनी लावून घ्यायचं आहे आणि तेल तापलं की यामध्ये मॅरिनेट केलेले फ्लावर आणि बटाट्याचे काप टाकून घ्यायचे आहेत। फ्लावर आणि बटाट्याचे काप आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतून त्यानंतर झाकण ठेवून 50% शिजवून घ्यायचे आहेत आणि यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेला आहे। तेल तापलं की त्यामध्ये जिरे, कढीपत्ता, लसूण आणि कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्याआधी मी त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे। कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मी 2 मध्यम आकाराचे टमाटे मिक्सरला लावून घेतलेले आहेत आणि ही टोमॅटोची प्युरी देखील आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे। तेल सुटलेलं आहे आणि आता यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर, धने पावडर, घरगुती वापरातील लाल तिखट आणि काळा मसाला ॲड करून घेतलेला आहे। हे मसाले आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं परतून घ्यायचे आहेत। 1 ते 1.5 मिनिटं झाल्यानंतर यामध्ये परतून घेतलेला फ्लावर आणि बटाटा ॲड करून घ्यायचा आहे। फ्लावर आणि बटाटे देखील आपल्याला 2 ते 3 मिनिटं या मसाल्यासोबत परतून घ्यायचे आहेत आणि यानंतर आपल्याला यामध्ये गरम केलेलं पाणी ॲड करून घ्यायचं आहे। गरम पाणी टाकल्यामुळे भाजी शिजण्याची प्रोसेस कंटिन्यू राहते आणि भाजीला खूप चांगली चव येते। तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल त्याप्रमाणे पाणी ॲड करून घेऊ शकता आणि सर्वात शेवटी मी येथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता भाजीला किती छान रंग आणि कन्सिस्टन्सी आलेली आहे। ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की कळवा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच प्रकारच्या साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपींसाठी आत्ताच किचन शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।